हे दमदार पर्व आणि लगेचच सामन्याला सुरुवात होईल. एकाच शहरातील दोन वाघ सध्या मैदानाच्या आतमध्ये झुंजणार आहेत. एका बाजूला कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन करू. मी तुर्तास थांबतो, आमच्या वाणीला देतो विश्रांती. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून राहुलजी चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. खर तर एक मोठी मॅच तुम्हाला बाल मेल जय जिजाऊ संस्था व जयरमान ग्रामस्थ मंडळ एरंजाळ बदलापूर आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते. नगरसेविका चषकाचं दमदार आयोजन आणि तितकंच चांगलं नियोजन तुम्हाला पार मिळेल. मॅच 4 ओव्हरची होईल. भाऊदादा बोराडे चला माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. सामना किती ओव्हरचा असणार आहे हे आपण लवकरात लवकर कळवायचं. बदलापूर ग्रामीण वेलफेअर असोसिएशन आयोजित तुम्हाला ही स्पर्धा पार मिळेल. नगरसेविका चषकाचं दमदार आयोजन. खरं तर मुख्य व्यासपीठावरती बंटीदादा मस्कर यांचं आगमन झालंय आणि बदलापूरमध्ये खरं तर सर्वाधिक मतांनी भरघोष मतांनी ज्यांची निवड झाली मी म्हणेन खरं तर कुळगाव बदलापूरचे नगरसेविका आमच्या हेमंगीताई मस्कर यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. आणि नेहमीच सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असाल तर आर के ग्रुप वारिवली संघ देखील खेळला. राजाराम काशीनाथ मस्कर यांच्या नावानं संघ नेहमीच खेळत असतो. कालच्या दिवसामध्ये मोठा उलटफेर केला. बुटपट्या संघाला पराभवाचे धक्के देत असताना खरं तर आर के ग्रुप वारिवली संघानं आदर्श वांगणीची फायनल जिंकली. पवन भोपी देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्याच्या साथीनं रितेश भोपी तुमचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक मोठी मॅच प्रेक्षकांना खरं तर अपेक्षा होती. तीच मॅच आता मैदानावरती रंगेल. सर भाऊ दादा मॅच 4 ओव्हरची ना 4 ओव्हर. चला थोडंसं फास्ट खेळा त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च करू नका. जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा विरोधात तुम्ही पाहताय श्री गणेश कार्तिक 11 कासगाव. या दोन टीमच्या दरम्यान आता एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. या दरम्यान सन्माननीय प्रवीणजी बोराडे यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि आतिश भंडारी आपलेही मनपूर्वक स्वागत. आपणास सुद्धा विनंती राहील की आपण या मंचावरती जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचे दर्जेदार आयोजक आहेत, त्यांचंही वेलकम आपण करू. मॅचला सुरुवात होते. गणेश जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आहेत राऊंड विकेटने. हो कव्हरच्या दिशेने फटका चांगला प्रतिम. इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. बॉल सीमा पार 4. पहिला बॉल राहिलाय गणेश जाधवच्या नावावरती. पुढच्या बॉलवरती चौकार वसूल करतोय भावेश लाहानेच्या बॅटमधून. या 4 धाबा फलकावरती तुम्हाला पार मिळते. त्यामुळे टीमची टोटल आता पुढे सरकतीये. स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळतील. 4 धाबा लागल्या जात आहेत. किरण एकनाथ राऊत साहेबांच्या माध्यमातून दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. या वेळेला देखील बॅटम पॅटच्या मधलं बनणार वेग तेच थरा बॉलिंग अटॅक तुम्हाला पार मिळतोय. गणेश जाधव बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाल्याने अखेर डॉट बॉल. एक तिरुत एक मेरी समीकरण पाहिले कारण पहिला बॉल डॉट त्यानंतर चौकार आणि अखेर पुन्हा एकदा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये दोन्ही संघ तुम्ही पाहताय मोठ्या ताकदीने मैदानावरती उतरलेत. या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पार मिळेल. राऊंड द विकेट नंबर तयार. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. फटका चांगला बिडअपचा खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर बॉलला उचलण्यामध्ये वेळ घेतलाय. त्यामुळे इथून एक सिंगल भीतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकेल. खास करून क्षेत्ररक्षण करणारी टीम तुमच्यासाठी माहिती येते. स्पीड अप करा अन्यथा तुम्हालाच खरं तर अंधार होईल पुढच्या इनिंगसाठी. त्यामुळे लवकरात लवकर खेळायचं आहे. बोलो तयार. बिग हिट मोठा फटका खेळलाय. फटका फसला की काय. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक जीवन केवने आणि अखेर एक चांगला जेल टिपत असताना राज लहानेला मैदान सोडावं लागेल. फरदच बाद.
मैदान सोडावं लागेल. चला बॅटर लवकरात लवकर चला. नितेश सर लवकरात लवकर जायचं कारण अंधार पडू नये याची आपण काळजी घेतोय. आज दिवस क्रमांक 1 जरी सकाळच्या सत्रामध्ये मॅच थोडीशी उशिराने चालू झाली परंतु आता लवकरात लवकर आपण मॅच फिनिश करणार आहोत. आणि जर आजच्या दिवसामध्ये एक सामना पेंडिंग राहिला तर तो आपण शेवटच्या दिवशी कव्हर करू याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बरोबर यार गणेश जाधवला तुम्ही पाहता एक सफलता त्याला मिळतीये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता जाऊन पोहोचली आहे. 5च्या आकड्यावरती धावफलक पूर्णपणे थांबलाय. नवीन बॅटर बदलावरती नितेश लहाने आता दाखल होते या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्ले ऑन आहे त्यामुळे गणेश जाधव वरती आता विश्वास दाखवलाय. बॉल ट्रॅक वरती राऊंड द विकेटनं ऑन साइडला खेळलाय. फटका चांगला आहे. मिड विकेटला खेळाडू पोहोचतील. सिंगल मेल भूषण बैकर वेगाने पोहोचले त्यामुळे सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर या 2 धावा येथे एकवटल्या जातील. किरण राऊत साहेब म्हटलं की नेहमीच मोठा लक्ष बैलाची आठवण होती आणि काय स्पीड होता. खरं तर बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आता या 2 धावा देखील त्याच वेगाने एकवटल्या जात आहेत. 2 धाव्याच्या साथीनं तुम्हाला धावफलक पार मिळेल. टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पार मिळतील. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. यंगस्टर खेळाडू हर्षल दीपक राऊत आमच्या सोबत तलबांच्या भूमिकेत आहेत. आज करता चांगला खेळ पहिल्या मॅचमध्ये दाखवला परंतु राज भोईरची तिथे उपस्थिती नव्हती परंतु या मॅचमध्ये आता राज भोईर दाखल झाले त्यामुळे आपण पाहतोय तलपाच्या भूमिकेत हर्षलला आपण पाहतोय आणि कित्येक सामने तो देखील चांगला खेळ आतापर्यंत आपण त्याचा पाहिलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आता ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन केवने वांगणे एक्सप्रेस मैदानावरती आता दाखल होतीये. लेफ्ट राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फुलटस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसला एस्टनच्या मागे. झेल स्वीकारायचा प्रयत्न झालाय का पाहावं लागेल आणि अखेर DRS बॅटिंग रिव्ह्यू आता घेण्यात आलाय. नक्की ते घडलंय का हे चित्र आपण पाहणार आहोत. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. एस्टनच्या मागून सुनील केवनेला तुम्ही पाहिलं प्रचंड वेगानं पोहोचलाय. खरं तर सुनील केवने नाव मोठं आहे. आपण पाहिलं असेल तर सलग दुसऱ्यांदा मग करंदुलीची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये देखील मोटर बाईक मिळाली ती दिली खरं तर गणेश जाधवला आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल दामची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये जी स्कूटी मिळाली ती दिली नंदू केवणेला. ढवळेपाडा टीमला शुभेच्छा येतात. अरमान शेख यांच्याकडून ढवळेपाडा टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. मोठ्या मनाचा मोठा खेळाडू म्हणून सुनील केवनेची ओळख आहे त्यामुळे त्याने आतापर्यंत सलग 2 बाईक डेडिकेट केल्यात त्याचंही आपण कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासोबत आपण पाहतोय उद्योग क्षेत्रातील देखील एक मोठं नाव आहे सुनील केवने. नेहमीच उद्योग क्षेत्रामध्ये अग्र नामांकित असलेले नाव आहे कारण क्रिकेट सोबत काम धंदा तितकाच महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्या बाजूला सचिन केवनेला तुम्ही पाहता हे देखील नाव मोठं आहे. फेअर डिलिव्हरी कारण डीप होत होता बॉल हेच पंचांनी सांगितले त्यामुळे इथून डॉट बॉल. सचिन केवने म्हटलं की रेल्वे सेवेमध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला देखील कासगाव टीमचे देखील खेळाडू आपण पाहतोय नेहमी चांगला खेळ खेळतात. करण लहाने त्यानंतर नितेश लहानेला आपण पाहतोय. भावेश लहाने राज लहाने आणि लहाने कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र पोलीस आमचे निसरभाई शेख भाईजान यांचं आगमन झाले. त्यांच्या साथीनं सैफभाई असतील मुजीबभाई असतील आणि आमचे जिहाद आपलंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर क्रिकेटचे दर्दी आहेत त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये जोडले जातात. नवीन बॅटर मैदानावरती KL करण लहाने आता दाखल होते या मॅचमध्ये. त्यासोबत दिनेश मस्कर आपलंही मनपूर्वक स्वागत. बॉलर तयार. सचिन केवनेला तुम्ही पाहताय पहिल्याच बॉलवरती आता विकेट मिळते त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्णपणे 7 आकड्यावरती थांबलाय. टॉस जिंकला होता टीम कासगावनं निर्णय घेतला इथून मात्र बॅटिंग करण्याचा आणि आता पहिल्या ओव्हरच्या अंती फक्त 7 धाबा. तर पुढच्या बॉलवरती तुम्ही पाहता ओव्हर नंबर 2 चा खेळ आता इथून सुरुवात झाली आहे परंतु पहिल्या बॉलवरती मैदान सोडावं लागेल भावेश लहारीला या मॅचमध्ये. नवीन बॅटर मैदानावरती KL करण लहाने आता दाखल झाला या मॅचमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. फटका हा देखील फसलाय. सचिन पोहोचतोय आणि कॅच ड्रॉप.
कॅच ड्रॉप झाली आहे. डबल दोन धाबा एक पडण्याचा प्रयत्न फसतोय आणि अखेर बाल बचावले गेलेत. त्यामुळे दोन धाबा ते भेटतील. दोन धाब्याच्या साथीने धावफलक तुम्ही पाहता. टीमची टोटल पुढे सरकते. 9 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये मोठा उलटफेर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण जेव्हा जेव्हा आपण पाहतोय ढवळेपाडा बनाम कासगाव या दोन टीमच्या दरम्यान मॅच रंगते त्यावेळेस मात्र मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅचमध्ये देखील संघर्ष दोन्ही संघाचा तुम्हाला पाहायला मिळतील. कमीत कमी 40 धाबा जर बनल्या तर एक मोठी फायटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाहीये. यावेळेला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे खोलून ठेवले. बॅटरला करंट लहान दिला त्यामुळे इथून धाव मिळणार नाहीये. कमबॅकच केलाय सचिन केमल्यानं देखील. वांगणी एक्सप्रेस खरं तर मैदानावरती धाडतीये आणि आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर चेंडू फेकून झाले जबळ 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि फक्त एकच धाव खर्च करत असताना 2 धावा खर्च करत असताना सचिन केमल्याला तुम्ही या मॅचमध्ये पाहताय. बरोबर तयार. लेफ्ट राऊंड द विकेटनं गोरदास सचिन तर समोर KL. पुढचा बॉल सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट आणि इथून मैदान सोडावं लागतंय. करण लहानला देखील या मॅचमध्ये अजून एक सफलता मिळते टीम ढवळेपाडा संघाला. फलंदाज बाद. निसरबाई शेख जे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांना पाहून गणेशने वाजवलं असावं हे चित्र आपल्याला पार भिडतोय. परंतु क्रिकेटचे दर्दी आहेत. म्हटलं जातं ना माणूस उभा असतो वर्दीतला तेव्हा सण साजरा होतो गर्दीतला. हे चित्र आपण नेहमीच पाहिले आणि अखेर नवीन बॅटर मंडळावरती दाखल होतील. सौरभ लहाने या मॅचमध्ये तुम्ही पाहताय दाखल होतोय. अजूनही कासगाव टीमचं खरं तर 24 कॅरेटचं सोनं संदेश राणे मैदानाच्या पदी येणं बाकी आहे. चांगला खेळ त्यांना नेहमीच खेळाय. संघ अडचणीत सापडत असताना या बातमध्ये सौरभवरती विश्वास दाखवलाय. लवकरात लवकर सौरभ जायचंय कारण अंधार देखील पडतोय. 4 ओव्हरचे बास तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पार मिळतोय. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय सचिन केवडे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 2 गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2च धाबा खर्च करतोय त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता जोडली गेली आहे फलकावरती. आतापर्यंत 9 धाबा तुम्हाला पार मिळतील. बरोबर तयार. खोदून काढलाय. फटका चांगलाय. 20 मध्ये क्षेत्ररक्षक जीवन केमने बरोबरती येते. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर 2 धाबा एक पडत असताना नितेश लहानेला मैदान सोडावं लागेल आणि अजून एक विकेट भीतीये टीम ढवळेपाडा संघाला. फलंदाज बाद. स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर जय जिजाऊ संस्था व जयमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आपण पाहतोय खरं तर बाळूदादा बोराडे आहेत. परंतु सर्वांचं योगदान मोठं आहे. जगदीश बोराडे असतील त्यासोबत नरेश गाडे, उमेश मेहेर, अंजित थोरवे असतील, दिनेश बोराडे असतील त्यासोबत तुम्ही पाहताय प्रवीण गाडे, चंदू मेहर असतील, मयूरजी मेहर, कल्पेशजी मोगे, वेदांत पटोले, ललित भोईर, उदय राणे त्यासोबत तुम्ही पाहताय जयमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड व जिजाऊ संस्था या सारांना एकत्र करत असताना बाळू बोराडे यांनी स्पर्धा घेऊन आलेत. त्यामुळे त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. नगरसेवक ट्रॉफी या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान हा सामना मैदानावरती रंगतोय. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत तुम्ही पाहताय संपन्न झालाय आणि 2 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 10 धावा फलकावरती जोडल्या जातील. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये किती धावा उभारल्या जातील. टीम कासगाव संघाच्या बाधेमधून पहिला सामना त्यांनी जिंकलाय. खरं तर एक मोठा संघ शिवशक्ती कडाव माऊ 11 या संघाला बीट करत असताना मैदानावरती कासगाव संघाचा दमदार खेळ आपण पाहिलाय. परंतु या मॅचमध्ये आता इथून आपण जर पाहिलं तर थोडंसं अडचणीत सापडलाय. टॉस जिंकत असताना मिमळे निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा निर्णय चुकला की काय. कारण मागील मॅचमध्ये आपण पाहिला असेल तर खरं तर 55 धावा डिफेन्स करायचे होते. अशा परिस्थितीमध्ये सामना आपण पाहिला. शेवटचे 4 बॉलमध्ये 6 धावाची गरज असताना शैलेश खांबाळेनं काय गोलंदाजी केली आणि फक्त 6 धावा रोखायच्या होत्या. 4 बॉलमध्ये त्या रोखल्या देखील. त्यानंतर सचिन टेंबेला आपण पाहिलं 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलं होतं. 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. यष्टीरक्षक आपण पाहिलं खरं तर समीर राऊतनं चांगली किपिंग केली त्यामुळे त्याला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज.
सचिनजी टिंबे यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून बॉडी ट्रॅकवरती आता दाखल होतोय अक्षय बैकर, यंगस्टर खेळाडू आहे. अक्षय तुम्ही पाहताय बॉडी ट्रॅकवरती दाखल होतोय. फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये आता केलं जाईल. तर समोर बॅट्समन सौरभ लहाने, यंगस्टर विरोधात यंगस्टर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल खेचण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर झेल टिपली जाते, त्यामुळे सौरभला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. खरं तर ज्या खेळाडूने आपला झेल टिपलाय त्याच्याकडे लक्षच नव्हतं. प्रथमेश केवणेचं पुन्हा एकदा आगमन झालं टीममध्ये. तुम्ही पाहताय इंजर्ड खेळाडू आहे, परंतु आज संघासाठी खेळायचे, त्यामुळे या मॅचमध्ये पुन्हा एकदा बंटी केवणे दाखल होतोय. एखाद्या खेळाडूचं खरं तर उभं राहणं देखील भरपूर महत्त्वाचं असतं, मग त्याने गोलंदाजी करू किंवा बॅटिंग करू किंवा फिल्डिंग करू. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल स्विचेट मारायचा होता. यावेळेस तुम्ही पाहताय संदेश राणेला सँडी मैदानावरती दाखल होतोय आणि अखेर सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पेदू आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात या मॅचमध्ये 12 धाबा फलकावरती जोडल्या जातील. बॉलर तयार. पुढचा बॉल खेचलाय ऑन साईडला, लॉंग ऑनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्षाचा शंखनाद करणारा ऋतिक लहानेच्या बॅटमधून षटकार. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता पुढे सरकत असताना बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, मॉडिफिकेटला खेळाडू उपस्थित भूषण बैकर बॉल वरती येतील, दरम्यान मिळेल ती सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय. 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं पार पितोय. या मॅचमध्ये कमीत कमी 40 धाबा जर बनल्या तर चांगली फाईट पाहायला मिळेल, कारण समोरचा संघ देखील तुम्ही पाहताय ढवलेपाडा संघ खरं तर या मैदानावरती नेहमीच चांगला खेळतो आणि कासगाव बनाम ढवलेपाडा मॅच जेव्हा जेव्हा रंगले तेव्हा चांगला क्रिकेट आपण नेहमीच पाहिलाय. लाईन खराब, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आहे. आणि खरं तर आपण पाहतोय कासगाव संघ जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळतोय पहिल्यांदा बॅटिंग ते करतात, त्यानंतर गोलंदाजी करत असताना गोलंदाजी त्यांचा शस्त्र आहे, त्यामुळे धाबा रोखण्याचा ते प्रयत्न करतात. या मॅचमध्ये किती धाबा सेट होतील, त्यानंतर कशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न करतील हे देखील आपण पाहणार आहोत. या वेळेला देखील पुन्हा एकदा लाईन खराब, त्यामुळे अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक जम पोहोचले. टीमची टोटल 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अक्षय बैकर लेफ्ट ऑफ सीमर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, यावेळेस देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अखेर एक सिंगल धाव येथे मात्र एक पटी जातीये. 22च्या माध्यमातून सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकतोय. स्कोरबोर्ड वरती धाबा तुम्हाला पाहायला भेटतील. 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळेल अक्षय बेकरच्या माध्यमातून. या मॅच मध्ये कमबॅक त्याने केलाय. अजून एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जजमेंट चांगलं होतं. भूषणचं सिंगल एक पडली, दुसऱ्या लेवलचं माणूस होतं परंतु धाडस नव्हतं, त्यामुळे फक्त मिळते सिंगल. सिंगलच्या साथीनं ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अंती टीमचे टोटल जम पोचले. स्कोरबोर्ड वरती धाबा तुम्हाला पार भेटतील आतापर्यंत 23 धाबा, 6 बॉल. खर्च करू नका, दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला त्रास होईल. टीम ढवलेपाडा याची आपण नोंद घ्यायची. सोहम केवणे बॉडी ट्रॅक वरती दाखल होतोय. बरोबर तयार. सोहम राईट मोर द विकेट.
सोहमचा पहिला बॉल ऑन साइडला खेचला, मिड विकेटला वाराशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. थँक्यू सो मच. षटकाराला अजून एक आधीचा मिड विकेटला तर आता जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिर्र काऊन दिलाय बॉल सीमा पार डीप बॅकवर्ड स्कोर लेग. षटकार. लहाने च्या बॅटमधून मोठमोठे स्ट्रोक तुम्हाला पार मिळते, त्यामुळे धावफलक आता बेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 35. तिसरा मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर क्षेत्ररक्षक आता जज करतोय. 2-2 खेळाडू पोहोचतील ना तुला ना मला चेंडू जमिनीला. या 2 धाबा इथे मिळतात. जीवनच्या साथीने आपण पाहतोय क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं पोहोचला होता. आय थिंक सचिन होते जे बेगाने पोहोचले आणि त्यानंतर तुम्ही पाहता जेल निसटलाय. 3 तिगाडा काम बिगाडा असं म्हटलं जातं. 3 खेळाडू गणेश देखील तिथे पोहोचले होते आणि अखेर जेल ड्रॉप 2 धाबा इथे भीतात, त्यामुळे धावफलक 37. 37 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय धावफलक आता चांगलं रंगतंय आणि धावफलक वेगाने पुढे देखील सरकतंय. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये संघाचा कॅप्टन ऋतिक. अजून एक चांगला फटका बरोबर बॅट करण्याचा प्रयत्न. सिंगल भीती सिंगलवरती थांबावं लागेल आणि आता संघाच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 38. 38 धाबा जोडल्या जातील. 2 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये संघ अडचणीत सापडला होता, त्यामुळे सांगितलंय संघ नायकानं अरे कप्तानच्याला सिरातान आणि अखेर धावफलक तुम्ही पाहताय 38. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर खेळायचंय. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आता टार्गेट तुम्हाला पार मिळेल किती सेट होतोय. 2 बॉलचा खेळ संपन्न होईल, त्यानंतर तुम्हाला कळेल किती दाबा इथे मात्र 1 पट जातील. टीम कासगावच्या माध्यमातून अजून एक चांगला फटका खेचलाय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ का लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेश जाधवच्या हाताला ब्रश करून बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच. षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 44. 44 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 12 बॉल मध्ये फक्त 10 धावा होत्या. शेवटचा बॉल खोदून काढलाय. फटका चांगला आहे. 2 धाबा 1 पडण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाहीये. एकतर 1 पडली आणि अखेर दुसरीचा प्रयत्न इथे होतोय. दुसऱ्या धाब्यासाठी इथून सँडीला मैदान सोडावं लागतंय, परंतु इथून एक सिंगल मिळते, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता 45. जोडल्या गेल्या 46 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये आता तुम्हाला पार मिळेल, त्यामुळे इथून या धाबाचे सुद्रीके रोखल्या जातील. या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये आमचा शेवटचा टर्न होता, त्यामुळे आपण इथून आता खरं तर रजा घेतोय आणि पुढच्या 4 ओव्हरसाठी आपण ऐकूया महेश दुडे सरांचा आवाज. धन्यवाद.
राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद डीजे गणेश पाटील, डीजे मागरुलकर. आपले मनापासून कौतुक केलं पाहिजे. आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पहिल्या धाव फलकावरती 45 आणि 46 धावांचं आव्हान सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेहेचाळीस धावांचं लक्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता सलामीची जोडी सचिन केवणे आणि सुनील केवणे नामांकित जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही विध्वंसक खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो बांगणी एक्सप्रेस, खरं तर आपल्याला करण लहाणे यांचा संघ पाहायला मिळेल. सध्या पहिल्या षटकामध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला राहिलेला आहे तो राज लहाने सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळलं जाईल. 24 बॉल आणि आता 46 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. बंटीदादा मस्कर यांच्या वतीनं दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि आता अंपायर सिग्नल वाईट बॉल. जय पवार सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. आणि आता पहिली अतिरिक्त धाव या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये आकर्षित होत असतात. आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. सन्माननीय कासगावचे माजी सरपंच किरण शेठ राऊत यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. टीम कासगावला कार्तिकी 11 कासगाव संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळते. आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दोन्ही टीमला शुभेच्छा. इथे आपण पाहतो चेंडू अडवण्याचा प्रयत्न घडलं काय एक्झॅक्टली आपण पाहतोय जी धाव हवी होती ती धाव मात्र या ठिकाणी कम्प्लीट होऊ शकली नाहीये. कॉलिंग चुकीची. एकाच एंडला दोन्ही गाड्या आपल्याला पाहायला मिळाल्या. वांगणी स्टेशनवरती दोन गाड्या एका ट्रॅक वरती असल्यानंतर अपघात निश्चितच होणार आहे हे माहिती आहे. आणि तिथे अपघात झालाय. तो मात्र फलंदाज सुनील केवणेला परतावा लागणार आहे माघारी. फलंदाज बाद. खरं तर गणेश देखील हेच सांगतात. कारण झालेल्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम हे आमचे डीजे ऑपरेटर करतात. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये संवाद झाला नाही. तू मै करत असताना आपण पाहतोय ही धाव एस नो करत असताना त्या ठिकाणी वेटचा कॉल आला सचिनचा. आणि अखेर सुनील केवणे मात्र सापडलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. पहिला धक्का लागलाय तो मात्र सांघिक यश मिळालंय कासगाव टीमला या मॅच मध्ये. चांगली मॅच चांगलं बॅटल रंगेल. जेव्हा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात ना तेव्हा तुम्हाला अनेक प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील गर्दी वाढते ऑनलाईन प्रेक्षकांची. हो याच दरम्यान आपण पाहतो व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. चेंडू मात्र सरळ चाललाय ऑन साइडला डीप मध्ये बडविकेटच्या दिशेने. तोपर्यंत एक सिंगल मिळेल. संघाची धाबत संख्या 1 ने पुढे जाईल. पहिला चेंडू आपण पाहिला तर वाईड होता स्वेर होता. त्यानंतर गोलंदाजीमध्ये राजने थोडंसं नियंत्रण आणलं. आणि आता मात्र एक चांगली गोलंदाजी करतात. अचूक टप्प्याची गोलंदाजी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. ज्या कासगाव संघाने मागच्या मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी म्हटल्यानंतर त्यांचं हे शस्त्र आहे. आणि सध्या आपण पाहतो प्रत्येक संघाला थांबवण्याचा प्रयत्न ते करतायत. अगदी आपण पाहतो अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम हे गोलंदाज करतायत. हो क्लीन बोल्ड. फलंदाज होईल बाद. सचिन केवणेला सुद्धा परतावा लागणारे माघारी. आणखीन एक धक्का. हे सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळते. क्लीन बॉल यष्ट उद्ध्वस्त करत असताना फलंदाज बाद. 1 विकेट डाऊन. कासगाव संघ नेहमी बॅटिंग करतोय
परंतु आज शेवटच्या सामन्यामध्ये खरं तर या सेकंड राऊंडच्या शेवटच्या सिच्युएशनला जेव्हा टॉस जिंकल्यानंतर राहुल सर त्यांनी डिसिजन पेंडिंग ठेवला, परंतु त्यानंतर बॅटिंगचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. याच्या मागचं कारण आहे, त्यांना माहिती आहे हे संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित सेकंड इनिंगमध्ये थोडंसं बॅड लाईटचा सामना प्रत्येक संघाला करावा लागतो. अगदी आपण पाहतो कुठेतरी एक चांगलं तालमेल मैदानावरती जमायला हवं. गोलंदाज सज्ज ऑन साइडला फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक आले आपण पाहतोय बॉलला पाठवण्यात आलंय आणि त्या बॉलवरती लिहिलं असेल कॅपिटल लेटर्स मध्ये सी यू लेटर, पुन्हा भेटू, इट्स मॅक्झिमम षटक्या. सोडणार नाहीये. भरपूर खोलवरती राहुल सर खरं तर ढवळेपाडा संघाकडे बॅटर आहेत आणि अगदी आपण पाहतोय चांगली बॅटिंग लाईनअप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती राज, लाईन थोडीशी मिस केली आहे, आउटसाइड एक्स्ट्रा चेंडू टाकण्यात आलाय. संघाची धाबत संख्या 1 ने पुढे जाईल, 11 धावा. या सरबाण आपण पाहतो 11 धावा धावफलकावरती 46 धावत संख्येचं लक्ष्य. गोलंदाज सज्ज राज, ऑन साइडला चांगला फटका, पिकअप स्ट्रोक, पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल, सक्सेसफुल, देन ब्युटिफुल, डिलाइटफुल. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेगला आलेला खणखणीत षटक्या. चा आनंद घेणारे सर्वच प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विनायकेश्वर शिव मंदिर चे अध्यक्ष कुळगाव बदलापूरचे सन्माननीय प्रकाशजी जाधव हे देखील बाचा आनंद घेत आहेत. त्यांचाच वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. धाबत संख्या धावफलकावरती 6 ने पुढे जाईल, 17 धावा. आता स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धमाकेदार सुरुवात आहे. सचिन केवणे, सुनील केवणे बाद झाल्यानंतर अगदी आपण पाहतोय धावांचा वनवा जणू काही ढवळेपाडा संघाने तसाच पेटवलाय मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि आता येणारे 18 बॉल विजयासाठी गरज असणारे ती टीम ढवळेपाडा संघाला 28 धावांची. 18 बॉल 28. फिल्डिंग सेट करा. 18 बॉल 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जास्त वेळ घेऊ नका, खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती राहील. कदाचित आपण पाहतो या मॅच मध्ये थोडंसं आपण डिले केलेला आहे. खरं तर पहिल्या षटकासाठी 7 मिनिटं या ठिकाणी खर्च केलेले आहेत. कासगाव टीम लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी षटकं टाकायची आहेत, अन्यथा तुम्हाला चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. ही शिस्त म्हणजे शिस्त आहे, लक्षात घ्या. गोलंदाज राज बोईर आलेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 2 मध्ये. बॉलिंग टाकवरती स्ट्राईक फलंदाज अनिकेत आणि नॉन स्ट्राईक हर्षद. 18 बॉल 28 ची गरज आहे. मॅच ऑन. राऊंड विकेट. पहिला बॉल अनिकेतसाठी आपण पाहतोय चांगला स्ट्रोक बनवण्यात आलाय. बॉल चाललाय सरळ, पुन्हा एकदा लॉंग लीगच्या क्षेत्रामध्ये जागा बनवली आहे. अगदी आपण पाहतोय खेळाडू थोडेसे दूर उभे राहिले क्षेत्ररक्षक आणि त्याला बीट करत बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार.
दरम्यान भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय मोहनदादा चतुरे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपली मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर आपण पाहतोय एकाच पॅनलचे दोन उमेदवार सौभाग्यवती हेमांगीताई तेजस मस्कर ज्यांची 3380 मतांनी शीट लागलेली आहे. खरं तर नगरसेविका म्हणून ते नगरपालिकेमध्ये विराजमान झाल्या, तर त्यांच्या जोडीने मोहनदादा चतुरे तब्बल 2750 मताधिक्याने ते निवडून आलेत आणि ते देखील नगरसेवक या पदावरती नगरपालिकेमध्ये रुजू आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 4 चौकार आल्यानंतर या ठिकाणी दुहेरी धाव देखील घेण्यात आली. त्यानंतर व्हाईट बॉल अंपायर सिग्नल. एकंदरीत 25 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली घडतं काय हे देखील आता थोडस सांगणं कठीण आहे. ओ जागा बनवली आहे. पुन्हा एकदा चांगला असतो क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. प्रयत्न भरपूर चांगले आहेत. प्रयत्नांना 100 मार्क्स द्यावे लागतील, परंतु या ठिकाणी धावा मिळतील 2. ते मात्र अनिकेतला काय गोलंदाजी करतात त्याच्यावरती बॅटिंग देखील अगदी आपण पाहतो कडक स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. धावत संख्या धावफलकावरती 2 ने पुढे जातीये. 27 धावा. सध्या आपण पाहतो शेवटचा सामना आहे. खरं तर सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच अजून एक सामना पेंडिंग आहे, परंतु आता तो आपण सामना खेळवणार नाही आहोत. आयोजकांच्या माहितीनुसार तो सामना शेवटला अर्थातच शुक्रवारी ती मॅच होणार आहे. लक्षात असू द्या, जो संघ या मॅच मधून जिंकेल तो ठीक शुक्रवारी काकडवाल संघाच्या विरोधात खेळणारे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. SCDs-LBW फलंदाज होईल बाद. लेग बिफोर विकेटच्या साह्याने आणखीन एक धक्का लागेल टीम ढवळेपाडा संघाला. फलंदाज बाद. या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय प्रतीकदादा पिसेकर या क्रीडांगणाचे मालक यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष बलपूर्वक स्वागत दादा आपलं. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. खरं तर या क्रीडा नगरीला ते नामकरण करण्यात आलंय. अगदी आपण पाहतो त्यांच्याच वडिलांच्या दाबाने या क्रीडा नगरीला अगदी आपण पाहतो सातत्याने 4 चांद लावण्याचा प्रयत्न केला दोन्ही सुपुत्रांनी. वडिलांचं राहिलेलं कार्य आता सध्या आपण पाहतो समाज कार्यातून या ठिकाणी आपण पाहतो पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत सन्माननीय मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर, परंतु फलंदाज या ठिकाणी झाले बाद. रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागेल टीम जय हनुमान क्रिकेट संघ ढोळेपाडा संघाला. फलंदाज बाद. थँक्यू. खरं तर स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक संघांना दिवानं करणार नाही तर काय. खरं तर आपण पाहतो 80 ग्रामीण संघांना प्रथम प्राधान्य देण्यात येणारी पहिली वहिली टुर्नामेंट जर कोण भरवत असेल तर सन्माननीय मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर. अगदी आपण पाहतोय जवळ 100 पेक्षा जास्त संघ ज्यांच्याकडे खेळण्यासाठी वेटिंगला असतात अशी नामांकित स्पर्धा बदलापूरचा वर्ल्ड कप लवकरच तुमच्या भेटीला येतोय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 2,22,222 आणि एकंदरीत त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर रोख धनराशी 7.5 लाखापेक्षा जास्त प्राइज त्या स्पर्धेमध्ये देण्यात येत आहे. आणि ते आपण पाहतो एक्झॅक्टली ऑफिशियल पंच या ठिकाणी सांगतायत की आणखीन एक फलंदाज या ठिकाणी ऑफिशियल कॉल आमच्यापर्यंत या ठिकाणी SCDs-OUT फलंदाज बाद.
एक मिनिट फक्त सुनील सचिन फक्त आपण डगआउटच्या दिशेने या. एक मिनिट फक्त आपण चर्चा करू, हरकत नाही आहे. दोन ओव्हरची मॅच या ठिकाणी बाकी आहे आणि खरं तर नुकताच आपण जी अनाउन्समेंट केली की कदाचित एखाद्याला बॅड लाईटचा सामना करावा लागेल. फक्त पंच एक 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आपण फ्लड लाईट्स ऑन करतोय, फक्त 2 मिनिटं. चला बाजूला वा ना समोर या इकडे. चला अक्षय वासुदेव भोईर या इकडे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे समोरून थोडस बाजूला व्हायचंय, हरकत नाहीये. 2 ओव्हरची मॅच आपण या ठिकाणी आता कंटिन्यू करणार आहोत असा आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. प्लीज थोडस बाजूला व्हा. निर्णय काय होतो हे आमच्यापर्यंत येणं अपेक्षित आहे. प्लीज सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, नम्रतेची सूचना आहे, समोर सगळ्यांनी बाजूला व्हायचंय, कोणी थांबू नका प्लीज.
निखिल मेहर. चला मॅचला पण जाऊ. लगेचच या ठिकाणी मॅचला सुरुवात होणार आहे. खरं तर जो सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे अत्यंत क्रुशल मुवमेंटला आहे. ही मॅच पाहण्यासाठी लोक आणि प्रेक्षक आवर्जून गर्दी करत आहेत. तो सामना प्रेक्षकांच्या समोर आहे. 12 बॉल 17 धावांची गरज. गोलंदाज KL. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक फलंदाज झाल्या बाद परतावा लागेल. बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला सोहम होता. आता आपण पाहतो आणखीन एक धक्का लागेल टीम एरन चार संघाला. हनुमान ढवळेपाडा संघ आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि 29 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी 11 बॉल 17 धावांची गरज आहे. थोडंसं आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये देखील भरपूर प्रचंड गर्दी आहे आणि थोडं कॉन्सन्ट्रेट करणं या ठिकाणी गरजेचं आहे. 11 बॉल 17 धावांची गरज. 6 विकेट. अकरा बॉल 17 धावांची गरज. गोलंदाज करण लहान आहेत. सध्या आपण पाहतो या मॅचचा प्रेशर थोडंसा आमच्या देखील डोक्याला थोडंसं ताण देणार आहे. कारण जो सामना आपण आता लगेचच कंटिन्यू या ठिकाणी केलेला आहे. करणचा बॉल भन्नाट वेग बांगणी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज आपण पाहतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये काय अप्रतिम गोलंदाजी ते करतायत. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल डे फॉर्मॅटची स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र थोडीशी का होईना परंतु नाईट फॉर्मॅटमध्ये आता वळाली आहे. कारण शेवटच्या मोमेंटला 2 षटकांचा सामना आहे जो मात्र पेंडिंग होता तो आता इथून मॅच कंटिन्यू होतीये. राऊंड विकेटने करण लहाने ओ समोर खेळलेत. बॉलच बॅक ड्राईव्ह. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. थोडेसे स्कीड झालेत परंतु काय प्रयत्न आहे. दाद द्यावी लागेल. जर खेळ आवडला असेल गोलंदाजी आवडली असेल ना करण लहानेची तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. करण लहानेसाठी कमालीची गोलंदाजी करतात. अद्यापर्यंत एकही धाव नाहीये. 12 बॉल 17 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती विकेट आली सोहमची. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतो क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बळेल फक्त एकच धाव. दर्जेदार गोलंदाजी आहे. खरं तर पहिला सामना पहिल्या सामन्यामध्ये 6 बॉल 4 धावांची गरज असताना तो सामना शैलेश या गोलंदाजाने वाचवला आणि आता मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 17ची गरज असताना तो सामना सध्या आपण पाहतो करण लहानेवरती ही जिम्मेदारी येऊन ठेपलेली आहे. चांगली गोलंदाजी आहे. या मॅचला कलाटणी देणारं हे निर्णायक षटक आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. ओ टॅप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. कव्हर्सला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव मिळणार आहे. सिंगल पेक्षा काही जास्त मिळणार नाहीये टीम जय हनुमान ढवळेपाडा संघाला. एका बाजूला आपण पाहिलं तर भूषण बैकर सध्या मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला जीवन असे 2 नामांकित हार्ड हिटर फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. सामना कधी कोणत्याही बाजूने झुकू शकतो हे मात्र प्रत्येकाला माहिती आहे. कारण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. गोलंदाज करण शेवटचा बॉल. ओ कट करण्याचा प्रयत्न संपर्क नाही आहे. डॉट बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 3रं देखील संपन्न झालंय आणि या 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय केवळ 2च धावा खर्च केल्या गोलंदाज करण लहानेने. म्हणजे येणारे 6 बॉल आता विजयासाठी 15 धावांची गरज.
थँक्यू. जणू काही आपण पाहिलं तर सध्या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार यांचं नेहमीच मोलाचं मार्गदर्शन बंटीदादा बस्कर आणि या संपूर्ण त्यांच्या मित्र परिवाराला या ठिकाणी लाभलेलं आहे. कार्यात स्पष्टता, निर्णयात दूरदृष्टी आणि मनात जनतेसाठी अपार प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. अगदी आपण पाहतो दिलदार स्वभाव, कणखर भूमिका आणि प्रेरणादायी कर्तृत्वाने हजारोंना दिशा देणारे लोकप्रिय, कर्तृत्ववान आणि सर्वसामान्यांचे आधारस्तंभ. आपले नेतृत्व म्हणजे विश्वास, आपला शब्द म्हणजे ताकद आणि आपले कार्य म्हणजे समाजाप्रती असलेली आपली निष्ठा. असे भाग्य विधाते आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांचे सर्व शिलेदार सध्या या माचा आनंद घेत आहेत. तेजस अर्थातच बंटीदादा राजाराम बस्कर या माचा आनंद घेत आहेत. 6 बॉल 15 धावांची गरज. पहिला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय गोलंदाज भावेश लहानेचं. बॉल सीमा पार. त्यांना थोडंसं मागे यायचे, प्लीज मागे या. सुरुवातीला करण लहानेचं षटक आपण 2 धावांचं पाहिलं आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर भावेश लहाने जसा आला त्याच्या बॉलवरती आक्रमण केलं, हल्ला चढवलाय आणि इथे सांगतात भूषण बैकर सध्या मैदानाच्या आतमध्ये. आ देखिए जरा किसमें कितना है दम, अरे जम के रखना कदम मेरे साथिया. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. पहिल्या षटकामध्ये करण लहानेने केलेली मेहनत आणि त्याच्यावरती अक्षरशः आता पाणी फेरलं जात आहे असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज असताना ठोकलेले 2 षटकार कदाचित कासगाव संघाची झोप उडवणारे हे 2 षटकार आहेत. 4 बॉल आणि आता 3 धावांची गरज. गोलंदाज सज्जा भावेश, स्ट्रायकिंगला भूषण. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि विजयाचा षटकार. टीम जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम कार्तिक 11 श्री गणेश कासगाव. या ठिकाणी लाईट्स बंद होणार आहेत कारण आपण काही क्षणापुरता या ठिकाणी या लाईट्स ऑन केल्या होत्या. चला राहुल सर आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊ. मी विनंती करेन बंटी दादा मस्कर आपण थांबायचं. आपला मित्र परिवार आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी देऊ आपण मॅन ऑफ द मॅच. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. खरं तर आज क्रिकेट मधला हा इतिहास राहील की 7 वाजता संध्याकाळी सेकंड राऊंडची सेकंड मॅच संपन्न झालेली आहे. लक्षात असू द्या उद्या प्रत्येकाला या ठिकाणी दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित राहायचंय कारण आज थोडासा स्पर्धेला डिले या ठिकाणी झालेला आहे. सामना जिंकलाय